मुंबई येथील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित युनिफॉर्म गारमेंट फेअरला 3 दिवसात जवळपास 3000 गारमेंट व्यावसायिकांनी भेट दिली असून यात 1200हून अधिक इतर राज्यातील गारमेंट व्यावसायिकांनी भेट दिली होती। या प्रदर्शनासाठी खास परदेशातील 10 ते 15 बायर्सनी भेट दिली। 150हून अधिक स्टॉलधारक या फेअरमध्ये सहभागी झाले होते। या स्टॉलचं वैशिष्ट्य असं होतं की हॉस्पिटल, कॉर्पोरेट, शालेय गणवेश, स्पोर्ट्स, सिक्युरिटी गार्ड्स, हाऊसकीपिंग यापर्यंतचे सर्व युनिफॉर्म गारमेंट प्रदर्शनात उपलब्ध होते। प्रत्येक युनिफॉर्म गारमेंट स्टॉलला कमीत कमी 200 तर जास्तीत जास्त 600 व्यापाऱ्यांनी भेट दिली। त्यामुळे प्रत्येकाला व्यवसाय भरघोस मिळेल अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली। या प्रदर्शनामुळे छत्तीसगड, गुजरात, झारखंड इथून ऑर्डर मिळण्याची शक्यता असून किमान 15 ते 20 कोटींचं काम सोलापूरच्या गारमेंट उद्योजकांना मिळेल अशी अपेक्षा सोलापूर युनिफॉर्म गारमेंट असोसिएशनचे संचालक व्यंकटेश मेंगजी यांनी व्यक्त केली। नमस्कार, मी व्यंकटेश मेंगजी, सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशनचा डायरेक्टर। नुकताच झालेलं मुंबईमध्ये युनिफॉर्म आणि गारमेंट मॅन्युफॅक्चरर्सचा 9वा फेअर तो एकदम सक्सेसफुली पार पडला। या फेअरमध्ये जवळपास 4000 पेक्षा अधिक B2B बायर्स यांनी व्हिजिट केलं। ह्या फेअरमध्ये नवीन असं बघण्यात आलं की ह्या फेअरमध्ये आम्हाला नॉर्थ साईडचं बिझनेस जे इंदोर, पंजाब, कोलकाता, गुजरात साईडचे इथले फुटफॉल्स जास्तीत जास्त बघण्यात आलं। आणि यावेळेस एक असं नवीन संधी निर्माण झाली की या नॉर्थ साईडमध्ये आपण आज कॉम्पिटेटिव्ह मार्केटिंग करू शकतो आणि तिथल्या मार्केटला आपण एक चांगलं कॉम्पिटिशन देऊ शकतो। ज्याप्रमाणे आपल्याला नॉर्थकडनं रिस्पॉन्स मिळाला आहे, जसे की गुजरात, इंदोर, पंजाब, कोलकाता मार्केटकडनं, ह्यावरनं एक अशी अपेक्षा आहे की इथनं आपल्याला नवीन 500 ते 1000 लोकांना रोजगार देण्यात संधी होईल। ह्यात जवळपास आर्थिक दृष्टीने बघितलं तर सोलापूरचा जवळपास एक 15 ते 20 कोटीचा उलाढाल वाढण्याची एवढी कॅपॅसिटी ह्या फेअरमुळे निर्मिती झालेली आहे। आणि ह्या फेअरमध्ये आम्हाला एवढं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळत, नक्कीच पुढच्या वेळेस ह्याचा आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट नक्कीच येईल। असं आहे की प्रत्येक वर्षी आम्हाला पर्सेंटेज ग्रोथचं चांगलं दिसायलेलं आहे, पण कम्पेअर टू लास्ट फेअर आणि हा 8वा फेअर, ह्या 9वा फेअरमध्ये आम्हाला नॉर्थ साईडचं मार्केटमध्ये चांगलं ग्रोथ दिसलं। आणि ह्या 9वा फेअरमध्ये एक नवीन असं उपक्रम राबवलं होतं की आम्ही या फेअरची मार्केटिंग AI व्हर्च्युअल फॅशन शो द्वारा केलेली होती, ज्यामुळे समोरचा जो B2B बायर होतो त्याला इथले जे निर्मिती होणारे नवीन डिझाईन्स व जे सर्व नवीन काही युनिफॉर्ममध्ये अपग्रेड होत आहे त्यांना इझिली तो कळू शकतो आणि त्यांना ऑर्डर प्लेस करण्यात फार मदत होतो त्यानं। तसंच यामुळं किमान 1000 जणांना नव्यानं रोजगार मिळेल असंही त्यांनी स्पष्ट केलं। एकंदरीतच गारमेंट उद्योजकांनी एकत्रित येऊन आयोजित केलेल्या या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामुळे सोलापूरच्या गारमेंट उद्योगाचा चेहरामोहरा बदलला आहे।